आपले चॅनल हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ग्रीन पुलाव। हा ग्रीन पुलाव आपण पालकपासून बनवणार आहे। पालेभाज्या न आवडणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने पालेभाज्यांचा वापर करून पुलाव बनवणं म्हणजे अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। पालेभाज्यांना आवडीने खाणारे सुद्धा अगदी आवडीने पालेभाज्या खातील। इथे आपण ग्रीन पुलाव बनवण्यासाठी घेतलेला आहे बासमती दावत तांदूळ। तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून हा तांदूळ आपण कुकरला 2 शिट्या देऊन शिजवून घेणार आहे। 2 शिट्या यासाठी द्यायच्या आहेत की हा तांदूळ आपल्याला 80% शिजवायचा आहे, त्याच्यामुळे 2 शिट्या देऊनच शिजवायचा आहे हा तांदूळ। तांदूळ शिजेपर्यंत आपला भात तयार होईपर्यंत इथे आपण पालक घेतलेला आहे। पालकची प्युरी बनवून घेऊया। पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आधी हा पालक मिठाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे आपण 1 वाटी तांदळासाठी अर्धी जुडी पालक वापरलेला आहे। कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून लो टू मीडियम फ्लेमवर हा पालक आपण छान असा 1.5 ते 2 मिनिट शिजवून घेऊया। खूप वेळ शिजवायचा नाही, हा असा अल्टीपल्टी करून घ्यायचा, म्हणजे खालची जी शिजलेली बाजू आहे ती वर करून घ्यायची आणि वरची कच्ची बाजू आहे ती खाली करून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी साधारण 2 मिनिट इथे पालक उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पालक शिजवताना किंवा शिजवून झाल्यानंतर यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही। मिठाचा वापर केला तर पालक हा जो ग्रीन कलर आहे पालकचा तो पालकला येत नाही। पालक मिक्सरला बारीक करून याची प्युरी आहे ते आपण इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। इथे आपला भातही छान असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी अगदी परफेक्ट झालेला आहे आणि इथे आपला भात आपल्याला हवा तसा पाहिजे तसा शिजून तयार झालेला आहे। हा भात आता मोकळा करून घेतलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता। यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये खडे मसालेही घालून घेऊया। 4 ते 5 लसूण पाकळ्या, साधारण 1 इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून छान असा तेलामध्ये परतून घेऊया। त्याचप्रमाणे 7 ते 8 काजूच्या पाकळ्या इथे दोन भागामध्ये करून घेतलेल्या आहेत, त्याही परतून घेऊया। यामध्ये तुम्ही 2 हिरव्या मिरच्याही वापरू शकता। इथे मी मिरच्या स्किप केलेल्या आहेत। पाव चमचा हिंग घालून यामध्ये आपण पालक प्युरी घालून घेऊया। आता परत एकदा महत्त्वाची टिप इथे आहे की आपल्याला फोडणी दिल्यानंतर यामध्ये मीठ घालायची सवय असते, तर इथे आपण पालक घातल्यानंतर पालकची प्युरी घातल्यानंतर मीठ घालायचं नाही। मीठ घातले तर हा पालकचा ग्रीन कलर पुलावला येत नाही आणि म्हणून इथे आपण मीठ न घालताच 1 मिनिटभर मंद गॅसवर इथे झाकण लावून हा पालक आपण शिजवून घेऊया। 1 मिनिटभर हा पालक आपण छान असा वाफवून घेतलेला आहे। आता झाकण काढून यामध्ये आपण हा बनवलेला आपण भात आहे तो घालून घेऊया। हा भात इथे मी मोकळा करून घेतलेला आहे। हा मोकळा करून घेतलेला भात यामध्ये छान असे एकजीव करून घेऊया। या पालकच्या प्युरीमध्ये मिक्स करून घेऊया। पूर्ण रेसिपीमध्ये इथे मी फक्त भात शिजवतानाच मीठ घातलेलं आहे। फोडणीमध्ये किंवा पालकमध्ये अजिबात मिठाचा वापर केलेला नाही। या पुलावमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप घालून आपण हे मिश्रण परत एकदा एकजीव करून झाकण लावून 1.5 ते 2 मिनिट आपण मंद गॅसवर छान अशी वाफ देऊन घेऊया। इथे आपला तयार झालेला आहे पालकचा छान असा ग्रीन पुलाव। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा इथे आपला पालकचा पुलाव बनवून तयार झालेला आहे। भातामधील जो उरलेला कच्चेपणा आहे तो वाफेवर शिजवून परफेक्ट असा इथे पुलाव तयार होतो। आता आपण हा पालकचा ग्रीन पुलाव सर्व करूया। इथे आपला परफेक्ट असा ग्रीन पुलाव तयार आहे। अशा पद्धतीने ग्रीन पुलाव घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।